विद्यार्थी मित्रांनो, चला करूया तयारी CETची म्हणजेच 11वीच्या प्रवेश परीक्षेची. या मालिकेअंतर्गत आज आपण या भागात त्रिकोणमितीय गुणोत्तरांवर आधारित बहुपर्यायी प्रश्न कसे सोडवायचे. आता त्रिकोणमितीचे वेगवेगळे सूत्र वापरून आपण योग्य पर्याय कसा निवडायचा आणि शॉर्टकट पद्धतीने पर्यायाचा क्रमांक उत्तरपत्रिकेत कसा नोंदवायचा यावर सविस्तर या ठिकाणी चर्चा करणार आहोत. चला बघूया नमुना दाखल काही संभावित प्रश्न. प्रश्न पहिला बघा आपल्या समोर आहे, साइन थीटा गुणिले कोसेक थीटा बरोबर किती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, साइन थीटा गुणिले कोसेक थीटा म्हणजे काय असतो, 1/साइन थीटा असतो. हे कोसेक थीटाचं सूत्र आहे. बघा आपल्याला माहीत असलं पाहिजे, कोसेक थीटा म्हणजेच याचा अर्थ 1/साइन थीटा असतो. आणि ह्या सूत्राचा आपण जर इथं वापर केला तर हा साइन थीटा कॅन्सल होऊन जातो आणि उत्तर किती येतं आपलं 1. म्हणजेच पर्याय नंबर आपला किती आला, ए त्या ठिकाणी बरोबर येतो. म्हणजे 1 नंबरचा पर्याय आपला त्या ठिकाणी बरोबर येतो. बघा हा पहिला प्रश्न झाला, अतिशय सोपा प्रश्न होता. फक्त आपल्याला माहीत काय असलं पाहिजे, कोसेक थीटाचं सूत्र 1/साइन थीटा म्हणजे 1/साइन थीटा. हे सूत्र जर आपल्याला माहीत असेल तर साइन थीटा या ठिकाणी कॅन्सल होतं आणि उत्तर किती येतं 1. पुढचा प्रश्न बघूया. बघा प्रश्न दुसरा, कोसेक 45° किंमत खालीलपैकी कोणती असेल. असं कोसेक 45° आपल्याला काढायचं आहे. मग कोसेक 45चं सूत्र काय आहे बघा, कोसेक 45 म्हणजे याचा अर्थ काय, ज्या त्रिकोणामध्ये काटकोन त्रिकोण असेल आणि त्या काटकोन त्रिकोणाचे दोन्ही कोण एकरूप असतील. बरोबर. आता कोसेकचं सूत्र काय आहे, कोसेक थीटा बरोबर 1/साइन थीटा असतो. बरोबर. आणि साइन थीटाचं सूत्र काय असतं, कोणाच्या समोरील बाजू छेद काटकोन त्रिकोणाचा कर्ण, लक्षात घ्या. बरोबर. आणि 45° कोण आहे. मग साइन आपल्याला काय करायचं, 1/साइन थीटा काढायचं आहे. मग साइन 45चं सूत्र काय आहे, 1/3. बरोबर. मग साइन 45ची किंमत असते 1/2. बरोबर. मग कोसेक 45ची किंमत किती असेल बघा, हा साइन 1/साइन थीटा आहे आणि हा कोसेक थीटा आहे. बरोबर. मग साइनचा व्यस्त म्हणजे कोसेक थीटाची किंमत किती असेल, 2 असेल. म्हणजे पर्याय नंबर आपला किती येतोय 2 या ठिकाणी. म्हणजे बी पर्याय आपला या ठिकाणी बरोबर येतोय. कोसेक 45° म्हणजे काय, साइन थीटाचा व्यस्त. आणि साइन 45 असतो 1/2. कारण बघा समोरील बाजू ही 1 असते आणि कर्ण असतो 2. काटकोन त्रिकोणामध्ये या ठिकाणी जर 45 90° थेरम आपण वापरला. बरोबर. हा जर आपण थीटा घेतला तर हा 1 असतो, हा 1 असतो, हा 2 असतो. बघा म्हणजे याचा अर्थ काय, साइन थीटा म्हणजे काय, हा थीटा असेल समजा. बरोबर. तर 1/2 आणि त्याचा व्यस्त घेतला तर काय येतं 2. म्हणून पर्याय नंबर आपला 2 या ठिकाणी बरोबर येतोय. बघा पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न तिसरा बघा, 1+tan² थीटा बरोबर किती. हे सूत्र आहे बघा, 1+tan² थीटा बरोबर sec² थीटा असतो. हे आपलं आहे त्रिकोणमितीय मूलभूत सूत्र, ज्यांना आपण काही नित्य समीकरण म्हणतो त्रिकोणमितीमधले. ते सूत्र आपलं पाठ असेल तर आपण सहजपणे या ठिकाणी उत्तर सांगू शकतो. बरोबर sec² थीटा असतो आणि हे आपलं नित्य समीकरण आहे. पुढे बघा, जेव्हा आपण क्षितिज समांतर रेषेच्या, आता एक क्षितिज समांतर रेषा आहे समजा, आणि ह्या रेषेच्या वरच्या दिशेने आपण ज्यावेळेस कोन करतो अशा पद्धतीने, या कोणाला कोणत्या प्रकारचा कोन म्हणतात तर ह्या प्रकारच्या कोणाला उन्नत कोन म्हणतात. आणि ज्यावेळेस आपण क्षितिज समांतर पातळीशी खालच्या दिशेने कोन करतो त्यावेळेस याला अवनत कोन असे म्हणतात. पुढचा प्रश्न बघूया. बघा प्रश्न 5वा, पुढीलपैकी कोणत्या पर्यायाची किंमत 1 येते. बघा कॉट आणि कोसेक या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि टॅन आणि सेक वर्ग आहे. बरोबर. मग कॉट आणि कोसेक आणि टॅन आणि कोसेक यांचा म्हणजे टॅन आणि सेक
आणि कॉट आणि कोसेक यांचे सूत्र आपल्याकडे आहेत. ते कोणते? नुकतंच आपण एक सूत्र वापरलं, 1 + tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा असतो. म्हणजे याचं जर आपण वन काढायचं सांगितलं म्हणजे आपण हा इकडे जाणार, म्हणजे इथं काय होणार, 1 इज इक्वल टू सेक वर्ग थीटा मायनस टॅन वर्ग थीटा होणार. मग हे या ठिकाणी लागू पडतंय का बघा. इथं टॅन आणि सेकचं एकच सूत्र आहे आणि ते टॅनमधून सेक वजा केलं आहे, म्हणजे हा पर्याय कॅन्सल झाला आपला. आता 1 + कॉट वर्ग थीटा बरोबर कोसेक वर्ग थीटा असतो. कोसेक वर्ग थीटा असतो, बरोबर. मग हा कॉट जरी आपण इकडे आणला तर 1 इज इक्वल टू काय होणार, कोसेक वर्ग थीटा आणि वजा हा तुमचा काय होणार, कॉट वर्ग थीटा. म्हणजे ह्या पद्धतीचा जर आपला पर्याय असेल कोसेक वर्ग थीटा वजा कॉट वर्ग थीटा आणि तो आहे पर्याय नंबर आपला बी. म्हणून आपला पर्याय बी या ठिकाणी तंतोतंत बरोबर येतो. बघा हे सूत्र आपण वापरलं, 1 + कॉट वर्ग थीटा इज इक्वल टू कोसेक वर्ग थीटा, म्हणजेच 1 इज इक्वल टू कोसेक वर्ग थीटा मायनस कॉट वर्ग थीटा, म्हणजे 1 बरोबर कोसेक वर्ग थीटा आणि कॉट वर्ग थीटाची वजाबाकी आपण केली, ती त्या ठिकाणी आली 1. पुढचा प्रश्न बघूया. जर कॉट थीटा 3/4 असेल आणि थीटा हा लघुकोन असेल तर कॉस वर्ग थीटा आणि वजा साईन वर्ग थीटाची किंमत काढा. मग आता या ठिकाणी बघा, कॉट थीटा आपल्याला दिला आहे. समजा हा आपला एक काटकोन त्रिकोण आहे, बरोबर. आणि या ठिकाणी समजा हा तुमचा कोन आहे थीटा. तर कॉट थीटाचं सूत्र काय आहे बघा, कॉट थीटा बरोबर टॅनचा व्यस्त, म्हणजे याचा अर्थ असा की लगतची बाजू छेद समोरची बाजू म्हणजे सम्मुख भुजा, बरोबर. मग हा थीटा आहे बघा, लगतची बाजू किती आली 3, सम्मुख भुजा किती आली 4, म्हणजे कर्ण किती असेल पायथागोरसच्या त्रिकुटानुसार 5. मग आता आपल्याला कॉस थीटा काढायचा आणि त्याचा वर्ग करायचा आहे. तर कॉस थीटाचं सूत्र काय आहे, कॉस थीटा बरोबर लगतची बाजू 3, बरोबर. आणि छेदस्थानी कर्ण किती 5, 3/5 कंसाचा वर्ग वजा 3/5 कंसाचा वर्ग वजा साईन वर्ग थीटा. मग साईन वर्ग हा कॉस वर्ग थीटा झाला, बरोबर. आता साईन वर्ग थीटा आपल्याला काढायचा आहे, तर साईन वर्ग थीटा काय होणार बघा, हे वजाबाकी आपण राहू देऊ. साईन वर्ग थीटा म्हणजे काय, समोरची भुजा म्हणजे 4 आणि छेदस्थानी कर्ण किती 5, याचा वर्ग, दोघांच्या वर्गांची वजाबाकी करायची, म्हणजे 9/25 बरोबर वजा 16/25. बघा कॉस वर्ग थीटा आहे आपला, कॉस थीटा हा थीटा दिला आहे, 3चा वर्ग वजा 5चा वर्ग आपल्याला करायचं. मग आता या ठिकाणी यांचं उत्तर जर काढायचं असेल आपल्याला तर 16मधून 9 वजा करावं लागेल, 7 छेदस्थानी 25 जसाच्या तसा, आणि मोठ्या संख्येला ऋणचिन्ह म्हणून ऋण 7/5, म्हणजे पर्याय नंबर आपला बी त्या ठिकाणी बरोबर येतो. बघा नीट लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला काय करायचं, पहिले एक काटकोन त्रिकोण तयार करायचा, त्याच्यामध्ये 3 आणि 4 कुठे येतात, हा 3 येतो, हा 4 कसा आला ते बघा, लगतची बाजू थीटाच्या लगतची बाजू 3, बरोबर. आणि सम्मुख भुजा किती 4, ही त्याच्या समोरची भुजा, ही तिच्या लगतची भुजा. बघा ही लगतची भुजा आहे आणि ही सम्मुख भुजा आहे, तर हा कर्ण आपल्याला आला 3, 4, 5 या पायथागोरसच्या त्रिकुटानुसार. मग त्याच्यावरून आता कॉस थीटा काढायचा. कॉस थीटा म्हणजे काय, लगतची बाजू छेद कर्ण म्हणजे 3/5 कंसाचा वर्ग, म्हणजे आला तो 9/25. साईन थीटा आहे तुमचा 4/5 आणि त्याचा वर्ग केला म्हणजे 16/25, आणि यांची दोघांची आपल्याला काय करायची वजाबाकी, आणि ती वजाबाकी किती ते ऋण 7/25, म्हणून आपला पर्याय नंबर किती आला बी. बघा पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊ. पुढचा प्रश्न बघा, जर सेक थीटा बरोबर 2 असेल तर टॅन थीटा -2
गुणिले साईन थीटाची किंमत किती असेल. आता परत एकदा बघा, या ठिकाणी सेक थीटा आपल्याला दिला आहे. परत एकदा जर आपण काटकोन त्रिकोण या ठिकाणी तयार केला बघा, हा 90 अंशाचा कोन आणि या ठिकाणी जर समजा आपण याला थीटा घेतला, बरोबर, तर सेक थीटाचं सूत्र काय बघा आपलं, सेक थीटा बरोबर कर्ण, बरोबर, कर्ण आणि छेदस्थानी काय येते, सेक थीटा म्हणजे कॉसचा म्हणजे लगतची बाजू, लगतची बाजू, बरोबर. मग बघा या ठिकाणी कर्ण हा तुमचा आहे, हा येणार तुमचा 1 आणि आपला हा येणार तुमचा 2 आणि हा येणार तुमचा 1. सेक थीटा कर्ण छेद लगतची बाजू, हा कॉसचा व्यस्त आहे म्हणून, बरोबर. मग आता या ठिकाणी बघा लगतची बाजू आली 1, कर्ण आला तुमचा 2. मग आता आपल्याला काढायची ही बाजू. पायथागोरसचा सिद्धांत वापरून आपण ही बाजू कशी काढतो, 2चा वर्ग 4, त्याच्यामधून 1चा वर्ग केला 1, बरोबर उत्तर आलं 3 आणि याचं वर्गमूळ घेतलं म्हणजे ही बाजू आली तुमची कर्णी 3. किती आली, कर्णी 3. आता ही जर तुमची कर्णी 3 असेल तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी टॅन थीटाचं सूत्र काय किंमत काढायची. टॅन थीटाचं सूत्र काय आपलं, समोरील भुजा छेद लगतची भुजा. मग बघा समोरील भुजा छेद लगतची भुजा, समोरची भुजा आली तुमची कर्णी 3 वजा हा 2 गुणिले साईन थीटा. आता साईन थीटाची किंमत काय आहे बघा, हा थीटा, बरोबर, आणि थीटाचं सूत्र, साईन थीटाचं सूत्र आहे समोरची भुजा म्हणजे कर्णी 3 आणि छेदस्थानी कर्ण किती 2. हा 2 2 काय झाला कॅन्सल, उरलं काय बघा कर्णी 3 वजा कर्णी 3 म्हणजेच किती आला 0. बघा या ठिकाणी आपण पहिल्यांदा पायथागोरसचा सिद्धांत वापरला, सेक थीटाचं सूत्र वापरलं. हा कर्णी 3 कसा आला ते नीट लक्षात घ्या. हा 2चा वर्ग 4 आणि हा 1चा वर्ग 1 म्हणजे किती आलं 3 आणि 3चं वर्गमूळ घेतलं, कर्णी 3 आली ही बाजू. आणि मग साईन थीटाचं टॅन थीटाचं सूत्र लिहिलं आपण, टॅन थीटा बरोबर समोरची भुजा कर्णी 3 आणि लगतची भुजा 1 म्हणजेच कर्णी 3 छेद 1 म्हणजे 3 आला. नंतर हा समीकरणामधला आपला हा 2 लिहिला. साईन थीटाचं सूत्र आहे कर्णी 3 छेद 2 समोरची भुजा छेद कर्ण, तो टाकून घेतला आपण, हा 2 2 कॅन्सल झाला, बरोबर. कर्णी 3 वजा कर्णी 3 म्हणजे 0 म्हणजे पर्याय नंबर आला आपला ए या ठिकाणी बरोबर येतो. बघा पुढचा प्रश्न बघूया. कोसेक थीटा बरोबर कर्णी 2, तर क्वाट थीटा वजा कर्णी 2 गुणिले कॉस थीटाची किंमत किती असेल. परत एकदा त्याच पद्धतीने आपण जाऊ. बघा या ठिकाणी आपण काय करूया, एक काटकोन त्रिकोण काढून घेऊया. हा 90 अंशाचा कोन, हा आपला थीटा असेल समजा, बरोबर. हा जर थीटा असेल तर कोसेक थीटाचं सूत्र लिहूया. बघा कोसेक थीटा बरोबर कर्ण छेदस्थानी समोरची बाजू, सम्मुख बाजू किंवा सम्मुख भुजा, बरोबर. आणि याची किंमत आहे कर्णी 2 आणि त्याच्या छेदस्थानी किती 1 म्हणजे हा कर्ण आला तुमच्या कर्णी 2, बरोबर. आणि सम्मुख भुजा आली 1 म्हणजे ही पण किती असेल 1. पायथागोरसच्या त्रिकुटानुसार 1चा वर्ग 1, 1चा वर्ग 1, दोघांची बेरीज झाली 2 आणि त्याचं वर्गमूळ आलं 2, कर्णी 2 त्या ठिकाणी आपण घेतलं, बरोबर. आता बघा क्वाट थीटाचं सूत्र टाकू, क्वाट थीटाची किंमत काढू. क्वाट थीटा बरोबर लगतची भुजा छेद कर्ण, मग लगतची भुजा किती 1 आणि बरोबर समोरची भुजा 1, 1 छेद 1 वजा कर्णी 2 गुणिले कॉस थीटाचं सूत्र. कॉस थीटाचं सूत्र काय, लगतची भुजा आणि छेदस्थानी कर्ण म्हणजे कर्णी 2. हा कर्णी 2 कर्णी 2 परत कॅन्सल झाला म्हणजे उरलं काय तुमचं हा 1 इथला वजा हा 1 म्हणजे उत्तर पुन्हा एकदा किती येते 0 म्हणजेच पर्याय नंबर आपला किती आला डी. परत एकदा बघा समजलं का. बघा पहिले कोसेक थीटाचं सूत्र वापरायचं, कर्ण छेद सम्मुख भुजा, ही आली कर्णी 2, ही आली 1, आपलं ही 1 आली म्हणजे ही पण किती असेल 1 असेल,
बरोबर. आणि मग आता हे जे आपण तयार केलं 1/1 हे आलं ह्या कॉट थीटाचं सूत्र. त्यानंतर हा कर्णी 2 जसा तसा ठेवला, कॉस थीटाची किंमत टाकली. बरोबर. काय आहे कॉस थीटाची किंमत? लगतची भुजा छेद कर्ण. इथं कर्णी 2 कॅन्सल झाला. बरोबर. आणि कर्णी 2 कॅन्सल झाल्यानंतर इथं 1 उरला बघा. हा 1 उरला. इथून 1 उरला. 1/1 म्हणजे 1. कर्णी 2 गेला म्हणजे 1. एकातून 1 गेला 0. म्हणून पर्याय नंबर आपला डी या ठिकाणी बरोबर येतो बघा. पुढचा प्रश्न बघूया. 4 थीटा आणि 5 थीटा हे असे लघुकोन असतील की साइन थीटा 5 थीटा बरोबर कॉस 4 थीटा असेल. तर बघा या ठिकाणी आपण काय करूया, एक सूत्र वापरूया. कोणतं बघा? साइन 90 वजा थीटा 90 वजा थीटा बरोबर कॉस थीटा असतो. मग आता आपल्याला काय दिलं इथं बघा, साइन 90 वजा आपण काय करूया 5 थीटा करूया. बरोबर. तर आपल्याला उत्तर काय मिळतंय? कॉस 4 थीटा मिळते. मग 90 मधून किती वजा केले? 5 थीटा. म्हणजे हा जो थीटा आहे या थीटाची किंमत आपण काय टाकली की इथला आणि इथला समान होणार. मग जर समजा आपण थीटाची किंमत या ठिकाणी 10 टाकली बघा, तर हा 90 वजा 50 होणार. 90 वजा 50 म्हणजे हा इकडच्या बाजूला बरोबर किती येणार? 40 येणार बघा. लक्षात येते का बघा? या 10ला 5ने गुणलं 50 झालं. 90 वजा 50 आणि या 4ला पण 10ने गुणलं तर हा किती झाला तुमच्या? 40. बरोबर. मग आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलं आहे बघा, थीटाची किंमत किती गृहीत धरली? मग आपण आता या ठिकाणी 10 आली थीटाची किंमत. याच्यावरून मग आपण इथं टाकूया आता 2 गुणिले बघा 2 गुणिले कॉस 6 थीटा म्हणजे कॉस 60 आला. 2 गुणिले कॉस 60 आणि कॉस 60 काय असतो बघा? कॉस 60 असतो 1 आणि छेद असताना 2. बरोबर. त्यानंतर अधिक कर्णी 3 जसा तसा बघा आपला उदाहरणातला गुणिले कॉट 6 गुणिले थीटा म्हणजे परत एकदा कॉट 60 आणि त्याची किंमत असते 1 छेद कर्णी 3. मग आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर काय होतं बघा, हा कर्णी 2 आपला हा 2 कॅन्सल होऊन जातं. याचं उत्तर येतं 1. त्यानंतर हा कर्णी 3 कॅन्सल होतो. अधिक याचं उत्तर येतं परत 1 आणि दोघांची बेरीज होऊन उत्तर येतं आपलं 2. म्हणजे पर्याय नंबर सी आपला या ठिकाणी बरोबर येतो बघा. पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या, साइन थीटा साइन 90 वजा थीटा म्हणजे कॉस थीटा असतं. हे आपण मुख्य सूत्र या ठिकाणी वापरलं. म्हणजे साइन 90 वजा 5 थीटा बरोबर कॉस 4 थीटा आपण घेतलं. मग या थीटाची किंमत जर आपण 10 टाकली तर बघा 90 वजा 50 म्हणजे इथं कॉस 40 बरोबर होतो बघा. इथं पण 10 टाकली 40, इथं 10 टाकली 50 म्हणजे 90 वजा 50 बरोबर हा 40 होतो. म्हणून आपण थीटाची किंमत किती घेतली? 10 आणि ती या ठिकाणी टाकली 60 झाले. हे 60 झाले म्हणजे 2 गुणिले कॉस 60 आपण घेतला, त्याची किंमत असते 1/2 अधिक कर्णी 3 गुणिले कॉट पुन्हा 60 घेतला आणि त्याची किंमत असते 1 कर्णी 3. हा 2 गायब झाला. हा कर्णी 3 कॅन्सल झाला. 1 अधिक 1 बरोबर आला 2. पुढचा प्रश्न बघूया. अल्फा अधिक बीटा बरोबर 90 अंश. अल्फा अधिक बीटा बरोबर 90 अंश. अल्फा बरोबर 7/25 असेल. साइन अल्फा बरोबर 7 छेदस्थानी 25 असेल तर कॉस बीटा बरोबर किती असेल? आता लक्षात घ्या, इकडे लक्ष द्या बघा. जर आपण एखादा काटकोन त्रिकोण घेतला, हा 90 अंशाचा अल्फा घेतला आणि हा बीटा घेतला तर आपल्याकडे नियम काय आहे बघा, साइन अल्फा बरोबर कॉस बीटा असतो. म्हणजे याचा जर आपण अल्फा घेतला तर याचा कॉस यांची दोघांची किंमत समान असते. नीट लक्षात घ्या बघा. कारण काय, आता नुकतंच आपण मागच्या प्रश्नामध्ये एक सूत्र बघितलं, ते सूत्र पुन्हा एकदा या ठिकाणी वापरायचं आपल्याला. कोणतं? साइन 90 वजा थीटा म्हणजेच काय असतो? कॉस थीटा. म्हणजे हा जर 90 असेल बघा तर हा अल्फा असेल तर हा 90 वजा अल्फा असतो.
कारण याचं माप 90, यांची दोघांची बेरीज 90 येते बघा, बरोबर. मग याच्या 90मधून याचं माप काढलं तर याची किंमत आपल्याला मिळते. म्हणून या ठिकाणी यांच्या दोघांच्या किमती कशा असतात, तंतोतंत समान असतात. मग याची जर 7/25 आली तर याची पण किंमत किती असेल, 7/25 असेल. आता तुम्हाला जर पडताळाच घ्यायचा असेल तर आपण पडताळा घेऊन बघू. बघा, साईन अल्फाचं सूत्र आहे समोरची भुजा, म्हणजे ही आली तुमची 7 आणि कर्ण आला तुमचा हा 25, बरोबर. मग हा किती असेल तुमचा 24 असेल. 7, 24, 25 पायथागोरसच्या त्रिकुटानुसार. मग आता कॉस बीटा तुम्हाला काढायचं आहे. कॉस बीटाचं सूत्र काय आहे, लगतची भुजा. ही लगतची भुजा आली बघा बीटाची, ती आली 7 आणि छेदस्थानी कर्ण म्हणजे हा किती आला तुमचा 25. बघा 7/25 म्हणजे पर्याय नंबर ए आपला या ठिकाणी बरोबर येतोय. पुढचा प्रश्न बघूया. कॉस थीटा बरोबर 4/5 तर साईन थीटा बरोबर किती असेल. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1 हे सूत्र वापरायचं आहे. आपल्याला दिलं आहे कॉस, काढायचं आहे साईन. मग साईन वर्ग थीटाचं सूत्र काय होईल, साईन वर्ग थीटा बरोबर 1 वजा कॉस वर्ग थीटा. मग एकामधून कॉस वर्ग थीटा वजा करायचं आहे. 1 वजा कॉसची किंमत आपल्याला दिली 4/5 म्हणजेच 16/25 आपल्याला वजा करायचं आहे. तिरकस गुणाकार करूया. 25 वजा 16 छेदस्थानी 25 म्हणजेच 9/25 आलं आणि याचं वर्गमूळ घ्या 3/5 म्हणजेच पर्याय नंबर आपला किती आला, ए या ठिकाणी बरोबर येतो. 9चं वर्गमूळ 3, 25चं वर्गमूळ 5 म्हणजे आपलं उत्तर काय आहे 3/5 म्हणजे पर्याय नंबर ए. पुढचा प्रश्न बघूया. आता या ठिकाणी थोडंसं मिस्टेक आहे बघा. उदाहरणार्थ हा 11 नाही, याला 41 घ्यायचं आहे आपल्याला, हा 40 आहे. सेक थीटा बरोबर 41/40. सेक थीटा बरोबर 41/40 आहे. मग बघा आता पुन्हा एकदा आपण या ठिकाणी जर काटकोन त्रिकोण तयार केला, हा थीटा घेतला, हा 90 अंशाचा कोन घेतला, तर सेक थीटाचं सूत्र बघा काय आहे, सेक थीटा बरोबर कर्ण छेद लगतची बाजू, बरोबर. मग कर्ण आला तुमचा 41, ही लगतची बाजू आली तुमची 40. तर पायथागोरसच्या त्रिकुटानुसार हा असेल तुमचा 11. 11, 40, 41. आणि मग आता तुम्हाला काढायची किंमत कशाची, कॉट थीटाची. आणि कॉट थीटाचं सूत्र काय बघा, त्यांच्या उलट म्हणजेच लगतची बाजू छेदस्थानी सम्मुख बाजू, बरोबर. लगतची बाजू छेद सम्मुख बाजू म्हणजे याचा अर्थ बघा, लगतची बाजू कोणती आली बघा 40 आणि सम्मुख बाजू कोणती आली 11. एक मिनिट, 11 नाही येत बघा, सॉरी विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी बघा हा 11 नाही येत, हा 9 येतो. 9, 40, 41. 9, 40, 41 म्हणजे याचा अर्थ 40 छेद किती असेल 9 असेल. बघा तुम्हाला पडताळा घ्यायचा असेल तर बघा 9चा वर्ग 81, बरोबर. आणि 40चा वर्ग 1600 आणि यांची दोघांची बेरीज केली तर 1681 होतात. आणि 41चा वर्ग आहे 1681, बरोबर. आणि मग क्वाड थीटाचं सूत्र आपण वापरलं, लगतची बाजू छेद सम्मुख बाजू. लगतची बाजू आली तुमची 40, सम्मुख बाजू आली 9 म्हणजे 40/9 म्हणजे पर्याय नंबर आपला ए या ठिकाणी बरोबर येतोय. बघा पुढचा प्रश्न बघूया. साईन ए वजा 7 आपला 24 साईन ए वजा 7 कॉस ए बरोबर 0. तर टॅन एची किंमत काढा. मग आता या ठिकाणी काय करायचं बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे समीकरण आपल्याला दिलं आहे याला व्यवस्थित संक्षिप्त रूप देऊया. बघा 24 साईन ए, इथं बरोबरचं चिन्ह टाकू, हा वजा कॉस ए जो आहे तो उजवीकडे घेऊन जाऊ म्हणजे तो धन होईल 7 कॉस ए होईल. आता त्यानंतर आता काय करायचं बघा, आपल्याला हा कॉस डावीकडे आणायचा आणि हा 24 उजवीकडे जाऊ द्यायचा म्हणजे साईन ऑफ ए भागिले कॉस ऑफ ए बरोबर हा 7 जसाचा तसा आणि हा 24 इकडे येईल आणि साईन आणि कॉसचा भागाकार असतो तुमचा टॅन ए
म्हणजेच त्याची किंमत आली 7/24. म्हणजे ज्याचा अर्थ पर्याय नंबर बी आपला या ठिकाणी बरोबर येतोय. लक्षात आलं का बघा, 24 sin A बरोबर 7 cos A होतो. हा cos A डावीकडे नेला, हा 24 उजवीकडे आणला, हा इकडे गुंतोय, इकडे sin A ला काय करेल भागेल, हा 24 इकडे गुंतोय, तो 7ला काय करेल भागेल, आणि sin A आणि cos A चा भागाकार काय असतो tan A, म्हणून याची किंमत आली किती 7/24. पुढचा प्रश्न बघूया. साइन थीटा बरोबर 11/61 तर कोसेक थीटा बरोबर किती. पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या बघा, काटकोन त्रिकोण आपण काढला, हा साइन थीटा आला, त्याची पण आवश्यकता नाही बघा, एकदम साधा आणि सोपा प्रश्न आहे बघा. इथं काय करायचं आपल्याला, कोसेक थीटा बरोबर, कोसेक थीटाचं सूत्र काय आहे, कोसेक थीटा बरोबर 1/sin थीटा असतो, बरोबर. 1/ काय असतो साइन थीटा. म्हणजे याचा अर्थ काय, साइन थीटाचा काय घ्यायचा आपल्याला व्यस्त, म्हणजेच 61 किती आला 11 आला. कोसेक थीटा म्हणजे काय, या साइन थीटाचा आपल्याला काय घ्यायचा आहे व्यस्त, आणि तो व्यस्त बरोबर किती येईल 61 वरती जाईल, 11 कुठे येणार खाली, म्हणजेच पर्याय नंबर आपला काय येतोय बरोबर डी. पुढचा प्रश्न बघूया. टॅन एक्स बरोबर कर्णी 3 असेल तर एक्सची किंमत किती असेल. आता टॅन एक्सची किंमत जर कर्णी 3 असेल तर एक्सची किंमत ही अंशामध्ये आपल्याला सांगायची. कशामध्ये सांगायची, अंशामध्ये. आणि ती अंशामधली किंमत आपल्याला किती आहे ते सांगायचं असेल तर काय करावं लागेल बघा, आपल्याकडे कॉट आपण मागच्या एका समीकरणात वापरलं, कॉट 60ची किंमत कर्णी 1/3 होता, म्हणजेच टॅन 60ची किंमत किती असेल 1/3. टॅन 60ची किंमत बघा, टॅन एक्स बरोबर कर्णी 3 आहे आणि टॅन 60 बरोबर कर्णी 3 आहे, बरोबर. मग बघा हा कर्णी 3, आता या समीकरणांची जर आपण तुलना केली बघा, हा कर्णी 3 उजवीकडे, हा कर्णी 3 उजवीकडे आहे, हा टॅन आहे, हा टॅन आहे, म्हणजे एक्सची किंमत किती मिळाली तुम्हाला 60° त्या ठिकाणी मिळाली. म्हणजे समीकरण नंबर किती मिळालं, ए पर्याय त्या ठिकाणी आपला तंतोतंत बरोबर आहे. बघा अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या सूत्रांचा उपयोग करून तुम्ही त्रिकोणमितीय गुणोत्तरांवर आधारित कोणताही बहुपर्यायी प्रश्न सहजपणे सोडवू शकतात. फक्त योग्य सूत्राचा योग्य ठिकाणी वापर कसा करायचा हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आणि त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या ज्या वेगवेगळ्या किमती आहेत, वेगवेगळे सूत्र आहेत, ते योग्य पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला जर वापरता येत असेल तर तुमचा प्रश्न अचूक त्या ठिकाणी तुम्हाला सोडवता येणार आणि योग्य पर्याय तुम्ही त्या ठिकाणी उत्तरपत्रिकेत नोंदवू शकतात. तर अशाच पद्धतीचे अजून काही त्रिकोणमितीय गुणोत्तरांचे प्रश्न सोडून जास्तीत जास्त सराव करा आणि CETच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी पास होऊन चांगल्या प्रकारच्या महाविद्यालयाला प्रवेश घ्या. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.